नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वी मराठी विषय 8वा पाठ आहे गचक अंधारी. लेखक आहेत अशोक मानकर. यांचा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर आता या पाठामध्ये अशोक मानकर यांनी आपल्याला एक ग्रामीण कथेचा एक उल्लेख या पुस्तकातून करून दिलेला आहे. आता गचक अंधारे हा एक ग्रामीण शब्द आहे. म्हणजे आपण एखाद्या लहान मुलांना किंवा आपल्या पाठीमागे येणाऱ्या कुठल्याही एखाद्या लहान मुलाला आपल्या मागे येऊ नकोस म्हणून आपण भीती घालतो. कोणता तरी एखादा शब्द वापरून तिथं ती आहे, ती तुला खाईल असं वगैरे आपण भीती घालतो. तर या कथेमध्ये सुद्धा गचक अंधारी नावाची अशीच एक भीती घालणारा शब्द पुढं आलेला आहे. आणि त्यामुळं या कथेतला तो जो मुलगा आहे तो घाबरतो आणि वडिलांच्या पाठीमागे जात नाही. तो राहतो घरीच. आणि पुढं गेल्यानंतर त्याच्या वडिलांवरती एक प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगातून ते स्वतः कसे वाचतात. तर अशा पद्धतीची ग्रामीण कथा या ठिकाणी आपल्याला गचक अंधारी नावाच्या कथेमधून आपल्याला ऐकवलेली आहे. आता वास्तविक पाहता ग्रामीण कथा म्हटल्या का त्या रचलेल्या असतात, परंतु त्याचा भावार्थ फार महत्त्वाचा असतो. त्याचा आशय, त्याचं भाषा सौंदर्य आणि त्या कथेचा जो विषय असतो तो आपल्या मनाला अगदी भावणारा असतो आणि त्यातून विचारांची देवाणघेवाण होत असते आणि आपल्याला ग्रामीण कथेविषयी, ग्रामीण भागाविषयी, ग्रामीण जनजीवनाविषयी किंवा व्यवसायाविषयी, राहणीमानाविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजत असतात. तर असंच आपल्याला अशोक मानकर नावाच्या लेखकानं गचक अंधारी कथेच्या माध्यमातून आपल्या बुद्धिचातुर्यामध्ये फरक पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला त्यांनी या कथेच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन, समाजामध्ये घडणाऱ्या घटना, प्रसंग याची माहिती आपल्याला करून दिलेली आहे. तर आपण प्रथमतः काय करूया, या कथेचे जे लेखक आहेत त्या लेखकाचा परिचय आपण पहिल्यांदा पाहूया. तर अशोक मानकर यांचा जन्म 1959ला झालेला आहे. ग्रामीण विनोदी कथा लेखक, हेंबाळपंथी, हुनेर, गणपती फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांचे. म्हणजे थोडक्यात हा ग्रामीण लेखक आहे किंवा ग्रामीण कथेवरती, ग्रामीण विनोदावरती बऱ्याचशा त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. हेंबाळपंथी, हुनेर, गणपती फॅमिली इन न्यूयॉर्क आणि गचक अंधारी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सगळे ग्रामीण भाषेतले आहेत, ग्रामीण भागाविषयी त्यांनी लिहिलेले आहेत. अजून त्यांचं कोणतं साहित्य प्रसिद्ध आहे बघूया आपण. तर त्यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांच्यासाठी कथा व संवाद लेखन केलेलं आहे. म्हणजे आज आपण जे चित्रपट पाहतो किंवा दूरदर्शनावरच्या मालिका पाहतो किंवा काही माहितीपट पाहतो, तर या विषयीसुद्धा या ठिकाणी अशोक मानकर यांनी कथा आणि संवाद लेखन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचे जे लेखक आहेत हे लेखक अतिशय श्रेष्ठ दर्जाचे, उच्च दर्जाचे आणि ग्रामीण भाषेविषयी माहिती करून देणारे, ग्रामीण विनोद आपल्याला ऐकवणारे लेखक आहेत. अशा आपल्याला या ठिकाणी त्यांची ओळख पाहायला मिळते. तर पाहूया गचक अंधारी या कथेमध्ये आपल्याला या कथेचा सारांश काय तो आपण पहिल्यांदा पाहूया. सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्या ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने या कथेचा सारांश आहे बघा. तर प्रथमतः या कथेमध्ये काही पात्र दिलेले. सदा नावाचा एक
मडकी तयार करणारा, गाडगी तयार करणारा आपल्याला कुंभाराचा व्यक्ती पाहायला मिळतो सदा. आणि त्याच्या मुलाचं नाव आहे गजानन. आणि मग थोडक्यात या कथेमध्ये आपल्याला ही दोन पात्र प्रामुख्यानं पाहायला मिळतात, सदा आणि त्याचा मुलगा गजानन. म्हणजे थोडक्यात आणि यांचा व्यवसाय आहे, सदाचा व्यवसाय डेरे, गाडगी, मडकी बाजारात नेऊन विकायची. आणि मग तो काय करतो, तर आपल्या गजानन नावाच्या मुलगा त्याच्या पाठीमागे लागले असतो बाजारात येण्यासाठी, मला पण घेऊन चला म्हणून. आणि मग तो काय करतो, आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी गचक अंधारे नावाची काल्पनिक जनावरांची भीती त्याला दाखवतो. काल्पनिक म्हणजे कसला, वास्तवात नसलेला, ही कल्पना फक्त करायची. खरा तो जनावर नसतं, किंवा काल्पनिक घटना ज्या असतात त्या आपण रचलेल्या असतात, आपण तयार केलेल्या असतात. तर गचक अंधारे नावाचा काल्पनिक जनावरांची त्याला भीती दाखवतो. आणि भीती दाखवल्यामुळं हा मुलगा त्याच्या पाठीमागे यायचा थांबतो. परंतु प्रसंग असा झालेला असतो की पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी एक वाघ त्या गावात शिरलेला असतो. आणि तो वाघ काय होतो, या सदाच्या संपर्कात येतो. म्हणजे सदाशी त्याचं काही घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे ही घटना फार मजेशीर विनोदी शैलीतून आपल्याला या ठिकाणी लेखक अशोक मानकर यांनी ऐकवलेली आहे. तर प्रामुख्यानं तुम्ही या पाठामधला सदा नावाचं जे पात्र आहे, गजानन नावाचं जे पात्र आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एका गाढवाचा परिचय केलेला आहे, वाघाचा परिचय केलेला आहे. म्हणजे ही 4 प्रामुख्यानं पात्र आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहेत. बघूया अशा पद्धतीची ही जी कथा आहे, ती कथा किती श्रेष्ठ आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे. आपण प्रत्यक्षात कथाच पाहूया बा. कथा लिहिताना बघा अशा पद्धतीची कथा लिहिली जाते. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आमका एक गाव होतं, त्या गावामध्ये अशा पद्धतीने एक नवरा बायको राहत होती, अशी कथा तयार केली जाते. म्हणजे कथा ही रचलेली असते, ती काय वास्तवात नसते, खरी नसते. तर तशीच कथा या कथेची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते बघा. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. बघा, सदा आणि सखू हे नवरा बायको आहेत. जोडपं म्हणजे नवरा आणि बायको राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 3 पात्र पाहायला मिळाली, सदा, सखू आणि त्यांचा मुलगा गजानन. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. बघा आता हा सदा काय करायचा, त्याचं गाडगी मडकी विकण्याचा धंदा होता. आणि मग तो काय करायचा, पंचक्रोशीतील, पंचक्रोशी म्हणजे काय, आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या आसपासची 4-5 गावं, त्याला पंचक्रोशी म्हणायचं. बघा आता उदाहरणार्थ तुम्ही मुलं लवंगमध्ये राहता, तर लवंगच्या आसपासची गावं कोणती कोणती आहेत, समजा वापेगाव आहे, गणेश गाव आहे, तांबुवा आहे, इकडं म्हाळुंग आहे किंवा वाघुली आहे. अशा पद्धतीनं तर आपल्याला काय असतं, पंचक्रोशी त्याला म्हणायचं. बघा आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या आसपासची 4, 5, 6, 7 गावं जी असतात आपल्या शिवला लगत चिटकून, त्यांना पंचक्रोशी हा शब्द वापरला जातो. पंचक्रोशी हा शब्द वापरला जातो बा. तर हा काय करायचा, सदा आपल्या गावाच्या आसपासची असणारी जी खेडीपाडी त्या खेड्यापाड्यात नेऊन काय करायचा, गाडगी मडकी विकायचा, बाजारात नेऊन गाडगी मडकी विकायचा. पुढे पाहता, गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कोण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. आता त्याचा दररोजचा व्यवसाय होता बघा. आता उदाहरणार्थ आपलं लवंग गाव आहे, आपल्या लवंग गावाच्या आसपास कोणते कोणते बाजार भरतात, समजा माळनगरचा बाजार भरतो, किंवा श्रीपूरचा बाजार भरतो, किंवा इकडं बोरगावचा बाजार भरतो, अकलूजचा बाजार भरतो. तर अशा पद्धतीने किंवा नरसिंगपूरचा बाजार भरतो. तर काय करायचं, तर हा सदा आसपासच्या खेड्यात बाजारामध्ये जाऊन गाडगी मडकी विकायचा, गाडावावर बसून, किंवा गाडावरती गाडगी मडकी ठेवायचा आणि नेऊन विकायचा. आणि विकत समजा काही गाडगी मडकी शिल्लक राहिली तर तो काय करायचा, तो परत घरी आणत नसायचा. तर ती गाडगी मडकी तो काय करायचा, त्याच गावात एखाद्या ओळखीच्या घरी, एखाद्या
माणसाच्या घरी एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी ठेवायचा आणि परत पुढच्या बाजाराला नेऊन ती गाडगी मडकी काढून तो विकायचा, असा त्याचा व्यवसाय होता. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानक्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी तो आता सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. आता हा गजानन लहान होता तोपर्यंत सदाच्या पाठीमागं लागायचा नाही बाजारात जाण्यासाठी, कारण सदा आठवड्यातून 2दा 3दा 4दा बाजाराला जायचा. आता बघा, सोमवारचा बाजार असतो किंवा मंगळवारचा बाजार, बुधवारचा बाजार, प्रत्येक गावाचे वेगवेगळे बाजार असतात बाबा. तर हा थोडक्यात काय करायचा, सदाच्या पाठीमागं लागायला लागलेला आहे. म्हणजे तो मोठा झाला आहे मुलगा, आता त्याला कळायला लागलेला आहे. आणि मग सदाला आणि सखूला काय व्हायचं, त्याला समजूत घालता घालता सदा आणि सखू काय व्हायची, मेटाकुटीला यायची. आता मेटाकुटीला येणे म्हणजे काय रे? मेटाकुटीला येणे म्हणजे नाकी नऊ येणे. म्हणजे समजूत काढता काढता त्यांना बेजार होणे ते. म्हणजे असं नाही जाता येणार आपल्याला, किंवा तुला नेता येत नाही, तिथं ऊन आहे किंवा पाण्याची सोय नाही, खूप लांब आहे, जंगलातून जायचं आहे, काटेकुटे आहेत, असं काही पण त्याला सांगून त्याला काय करायचं, मेटाकुटीला यायचे ते. पाहता काय होते. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सकुनी भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. आता बघा, एकदा असंच झालं की एके दिवशी सदाला शेजारच्या गावात गाडगी मडकी विकायला जायचं होतं. आणि मग तो जायच्या दिवशी त्याची बायको काय करायची, भल्या पहाटे उठायची आणि भल्या पहाटे उठून काय करायची, भाकरी करायची, शिदोरी करायची. शिदोरी म्हणजे भाकरी. आणि मग काय करायची, ती फडक्यात बांधायची आणि आपल्या नवऱ्याला द्यायची. आणि तो असा जायला निघाला होता. तेवढ्यात काय झालं होतं, हा गजानन नावाचा मुलगा झोपलेला होता. सदाला ज्या बाजारात जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाडावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. आता बघा, सदा काय करायचा, समजा ज्या बाजारात गाडगी मडकी विकायला जायचं आहे आणि समजा पाठीमागच्या बाजारात तिथं जर गाडगी मडकी शिल्लक राहिली असतील तर शेजार तिथंच ओळखीच्या एखाद्या घरी ठेवायचा तो. आणि त्यामुळं असाच प्रसंग त्याच्यावरती आज आला होता की त्याला आज काय गाडगी मडकी न्यायची नव्हती, शिल्लक होती पाठीमागच्या बाजाराची. त्यामुळं तो फक्त गाडावर बसून जाणार होता. आणि मग तो काय करायचा की उद्याच्याला बाजारला जायचं म्हटलं की हा सदा काय करायचा, रात्रीच्याला त्या गाढवाला काय करायचा, गावात चरायला सोडायचा. म्हणजे कुठलं गाढव काय करायचं, कुठल्या उकरड्यावर जा, रस्त्याच्या कडेचं गवत खा, असं करून गाढव काय व्हायचं, आपलं पोट भरून घ्यायचं. आणि मग पहाटे हा सदा काय करायचा, त्या गाढवाला शोधायचा आणि शोधून त्या गाढवावर बसून पुढं जायचा बाजारला. तर त्यानं काय केलं होतं, आदल्या रात्रीच काय केलं होतं, गाढवाला चरायला सोडलेलं होतं. आता बघा, ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने अवतरले. अंगणातल्या चपल्या पायात सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. म्हणजे थोडक्यात आता तो चाललाच होता. बायकोनं शिदोरी दिली होती बांधून, चपल्या घातल्या होत्या. आता गाढव शोधायचं आणि जायचं या बेतानं तो बाहेर आला होता. परंतु त्याच वेळेस काय झालं, या गजाला काय झालेले आहे, जाग आलेले. गजा म्हणजे कोण, सदाचा मुलगा आहे. खाट्यावरून धाडकन उडी मारून पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. मग थोडक्यात या ठिकाणी हा मुलगा जागा झालेला आहे पहाटे. आणि तो काय करतोय की आपल्या वडिलाला मी येतो असा त्यानं गिल्ला केलेला, म्हणजे गोंधळ केलेला आहे. आता सदानं डोक्याला हात लावलाय. आता काय करायचं, पाहता काय होते. मग रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या तडाक्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता.
पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजूमंजू होता तिथून निघून जाऊ. या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. बघा प्रसंग कसा घडलाय. सदा ज्या पहाट गाडगी विकायला जाणार होता त्याच रात्री खूप पाऊस झाला होता शेजारच्या गावात. आणि शेजारच्या गावाच्या जंगलामध्ये असणारा तो वाघ आहे तो काय झाला होता, त्या पावसामुळं किंवा विजा काढल्यामुळं गारपीट झाल्यामुळं त्या तडाख्यातून वाचण्यासाठी पळून गेला होता. आणि पळता पळता तो काय झाला होता, या सदाच्या गावात येऊन शिरला होता. आणि रात्रीच्या प्रसंगी या वाघानं काय केलं होतं, आश्रय शोधला होता एका खिंडरामध्ये, पडक्या घरामध्ये. आणि ते पडकं घर म्हणजे काय होतं, सदाच्या घराच्या पाठीमागची भिंत होती. आणि तिथं हा वाघ येऊन थांबला होता. आता काय होतं पाहता, थोडक्यात काय होतंय की सदा आपल्या मुलाची समजूत काढतोय पहाट पहाट, आणि त्याच वेळेस वाघ रात्रीच्यालाच येऊन त्याच्या घराच्या पाठीमागे येऊन थांबला होता. आता हा वाघ काय करतोय पाहता. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभा असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. म्हणजे तो काय करत होता, वाघ या सदाच्या घरातलं सगळं बोलणं ऐकत होता. कोणतं बोलणं, तर आपल्या गजानन नावाच्या मुलाला तो समजत होता, माझ्या पाठीमागे येऊ नकोस, मला बाजारला जायचं आहे, दिवस जाईल तिथं, असं. आता तो भीती काय घालतो बा आता आपल्या मुलाला. गजा उसळला, असू द्या मी येतो मी येतो, लेखा रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बरं, असू द्या. आता या ठिकाणची भाषा जी आहे ही भाषा त्या कुंभाराची सदाची थोडी वेगळी आहे, ग्रामीण भाषा आहे बा, किंवा कोकणी भाषा आहे. आपल्या भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आहे. तुम्हाला माहीत असेल की दर 5-25 किलोमीटरवरती आपण पुढं गेलो, 50 किलोमीटरची 100 किलोमीटरवरती पुढं गेलो की आपल्याला थोडा भाषेमध्ये बदल दिसतो. तर हा सुद्धा सदा आपल्या मुलाला भीती घालतोय की काय भीती घालतोय की अरे तुला माहीत नाही की अंधार पडला आता थोडक्यात. आणि सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले मान नेलं असतं पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. मग थोडक्यात या ठिकाणी तो आपल्या मुलाला रात्र आहे असं सांगतोय. आता गजा उसळला, असू द्या मी येतो मी येतो, लेका रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बरं, असू द्या. मग थोडक्यात तो म्हणतोय की यावेळेस पहाटे जर आपण गेलो तर रस्त्यावरती कोल्हा वगैरे असतो. तर हा सदाचा मुलगा म्हणतोय असू द्या. लहान लेकराले उचलून नेते म्हणता तो, नेऊ द्या कै ने, मी येतो येतो, तिकडे लांडगा येते मग, येऊ द्या मी येतो येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टायमाले. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तू काय करतोय की लांडगा आहे, वाघ आहे किंवा कोल्हा आहे, जंगल आहे, पुढं वाघ असतो जंगलात, या टायमाला जंगलात वाघ वगैरे असतो. तर हा मुलगा फक्त आपल्या वडिलाला म्हणतो की काही असू द्या मी येतोच. बघा काय होतंय, असू द्या, कै भेव नका दाऊ मले वाघा भागाचे. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लयच आटेल पोट्ट्या दिसून राहिलं. पोट्ट्या म्हणजे मुलगा. म्हणजे थोडक्यात हा मुलगा खूपच रागीट दिसतोय. आणि वाघानं खाल्लं तर तुले, सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाले सोडणार हाय काय, कै मै मेले मैत हाय, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भय दाखवून राहिले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भीती घातलेली पाहायला मिळते की सदा त्याला भीती घालतोय. बघूया या भीतीमुळं हा मुलगा येतोय का राहतोय. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना कधी ते गचक अंधारी भेटतीत म्हणून नेको मले. गजा गडबडला, गचक अंधारी म्हणजे गचक अंधारीची भीती घातली, वाघाची भीती घातली, लांडग्याची भीती घातली, कोल्ह्याची भीती घातली, तर तो मुलगा घाबरला नाही. मग सदा काय म्हणतो की त्या जंगलामध्ये कधी कधी गचक अंधारी भेटती किंवा गचक अंधारी असती. मग गजा गडबडला, गचक अंधारी म्हणजे काय, आता गचक अंधारी काय आहे
हे आपण नंतरच्या तासाला पाहूया. एवढाच पाठ आपण या ठिकाणी पाहिला. राहिलेला पाठ गचकांदारी नावाचा जो आहे तो मुख्य भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. नमस्कार.